हे करत असतो म्हणून कधीच नाही. गरम पाणी, मध आणि लिंबू कधीही आयुष्यात एकत्र घेऊ नये. विष तयार होतो, स्लो पॉइझनिंग आहे. आज नाही 5 वर्षांतर त्याचा इफेक्ट दिसेल तुम्हाला, आणि तो इफेक्ट दिसला तुम्हाला कळणार पण नाही की याच्यामुळे झालेला आहे. पण काही होतं मध्येच कुठलेही डिसीज होऊ शकतात मोठे, कधीच नाही. गरम पाणी, मध आणि लिंबू आणि गरम पाणी हे पण नाही, कारण की लिंबू हा ऍसिड आहे. ऑस्टिओपोरोसिस हे हाडं ढिसूळ करणार आहे. तुमची आतमधली जी कातडी, आपली जी आतमधली जी इंटेस्टाईन आहे ती अतिशय नाजूक आहे, आणि ज्यात तुम्ही लिंबू डायरेक्ट टाकतात आहात तर तो जो आतमधला जो फ्लोरा आहे तो फ्लोरा बऱ्याच वेळा त्याच्यात क्षय होतो किंवा तो डिस्टर्ब होतो. म्हणजे रेग्युलर नाही पिऊ. कधी नवत लिंबू खाल्लेला कधीही चांगला आहे, की थोडंसं खाल्लंय किंवा कधी आपण लिंबू सरबत घेतलं की ठीक आहे, पण रोजसाठी हे कधीच नाही. आणि हे आपण खूप लोकांनी म्हणजे खूप लोक करतात. गरम पाणी आणि मध तर मी खूप ऐकलेलं आहे. मला पेशंट सांगतात त्या आधी सांगावं लागतं की हे बंद करा. थंड पाणी मध घ्या ना, साधं पाणी आपलं घ्या आणि त्याच्यात मध टाका, काही प्रॉब्लेम नाही. एक तर पहिले मध हे ओरिजिनल आहे का हे पाहावं लागेल, कारण की आजकाल मधामध्ये सुद्धा अँटीबायोटिक सापडलेले आहेत. कारण की जे मधमाशा आहेत त्यांना इंजेक्शन किंवा त्यांना काही देऊन मग ते मध लवकर हे केलेलं असतं. हाही एक प्रकार आजकाल निघालेला आहे. त्याच्यामुळे तेही पाहावं लागतं की तो मध ओरिजिनल आहे का. म्हणजे मला आता मध जे मिळालं ते 5-5.5 वर्षांतर 6 वर्षांतर मला मध मिळालंय. ओरिजिनल मधच मिळत नव्हतं मला, मी आत्ता घेतलं. हा एक खूप मोठा इश्यू आहे. पण गरम पाणी मध हा अतिशय ज्वलंत विषय, आणि त्याच्यात लिंबू मग तर कठीण, खूपच कठीण. कारण की आंबट पदार्थांमध्ये फक्त 3 पदार्थ चालतात: आवळा, डाळिंब आणि कोकम म्हणजे आमसूस. चिंचही खूप खाऊ नये, लिंबू खूप खाऊ नये. कुठलेही बाकीचे आंबट पदार्थ हे अतिशय लिमिटमध्ये खावे, अतिशय लिमिटेड खावे. किंवा वरण भात घेतला त्याच्यावर थोडेसे 2-3 थेंब लिंबू टाकलाय, सफिशियंट, एवढंच आहे. कधी नवत चिंचेची आपण चटणी केली आणि ती खाल्ली आहे, सफिशियंट आहे. याच्यापेक्षा जास्ती त्याचं महत्व नाही. रोज खाणं हे चुकीचं आहे. तेवढे